आणि ऑपरेशन टायगर नाही तर हे ऑपरेशन प्रगती। शिवसेना नेत्या शायना एनसे यांनी अशा आशयाचा हल्लाबोल केलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं त्यांनी कौतुकही केलंय। राज्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते कोणतंही ऑपरेशन टायगर नसून हे फक्त ऑपरेशन प्रगती आहे, असा घणाघात शिवसेना नेत्या शायना एनसे यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर काम करत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ऑपरेशन प्रगति यशस्वी। जिस व्यक्ति ने जनता के लिए इतना काम किया है, जनता हमेशा उनके साथ है, पार्टी उनके साथ है और सबको पता है कि ओरिजिनल टाइगर कौन है। ऑपरेशन टाइगर जैसी जो शब्दावली है वह मीडिया द्वारा रची हुई शब्दावली है, हमारा उससे कोई लेना देना नहीं है। एक और दूसरी महत्वपूर्ण बात यह है कि उबाठा नाम की पार्टी अब धीरे धीरे खत्म हो रही है। उबाठा के नेतृत्व पर उबाठा के जो एमएलएज हैं, जो एमपीज हैं, अब उनका विश्वास नहीं रहा। तो 2029 आते आते ये पार्टी पूरी तरह से खत्म हो जाएगी। क्यों? क्योंकि रोज उबाठा छोड़ करके उद्धव ठाकरे के नेतृत्व में अविश्वास जताते हुए लोग पार्टी छोड़ के बाहर निकल रहे हैं। आणि राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेमधील राज्यामधील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। शिवसेनेची एक टीम राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी करत असल्याचं सुद्धा कळतंय। ठाकरेंचे काही आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत अशी ही माहिती। ऑपरेशन टायगर 2.0 मुळे ठाकरेंच्या शिवसेनेची अग्निपरीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाहीये। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत आणि त्याच निमित्तानं त्याच पार्श्वभूमीवर जोरदार घडामोडी पाहायला मिळत आहेत। काय साध्य करतील शिंदे किंवा काय साध्य होईल ठाकरे गटाला या सगळ्यामुळे? अर्थात याच्यातून काय साध्य होईल हे थोड्या दिवसानंतर स्पष्ट होईल। मात्र आता ते काय अचीव करतायत हे महत्त्वाचं आहे। जी माहिती ते मिळते त्याच्यानुसार ऑपरेशन टायगर, ज्याला शिवसेना उद्धव ठाकरे असो, एकनाथ शिंदेची शिवसेना असो, सगळे नाकारत होते। मात्र सातत्यानं आपण ही बातमी दिली होती की पडद्यामागे ऑपरेशन टायगर सुरू आहे, ज्या अर्थी धूर दिसतोय त्यामुळे ठिणगी पडली आहे, हे आपण सातत्यानं पुढारी न्यूजवरती दाखवत होतो आणि ते शब्द खरे ठरले। ऑपरेशन टायगर जवळजवळ पूर्ण होत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 6 ते 7 खासदार उद्धव ठाकरे यांचा हात सोडून भाजपासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची तयारी करतायत। तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रडारवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। अर्थात किती आमदार आहेत, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार 9 ते 12 आमदारांशी संपर्क जो आहे तो झालेला आहे। अनेक आमदार नाराज आहेत। 38 मुंबईतले नगरसेवक जे आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या रडारवरती। त्यामुळे ऑपरेशन 2.0 हे विधान भवन असणार आहे, विधिमंडळ असणार आहे, विधानसभा असणार आहे। विधानसभेतल्या आमदारांना आपल्या बाजूनी करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे। त्याचे सगळ्यात मोठं ठिणगी पडण्याचं कारण म्हणजे पक्षांतर्गत असलेली खदखद, नाराजी, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे यांचं न भेटणं, आदित्य ठाकरे यांनी वेळ न देणं, नाराजीची दखल न घेणं, या सगळ्या मुद्दे आहेत। हे सगळ्या मुद्द्यांना खतपाणी घालून एकनाथ शिंदे त्यांची नाराजी जी आहे ती अधिक प्रज्वलित कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं आणि त्याच नाराजीच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे या आमदारांशी संपर्कात असल्याचं कळतंय। ऑपरेशन टायगर 2.0 साठी एक टीम जी आहे ती काम करते, आमदारांशी संपर्क साधते, माहिती घेते। मात्र दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बॅकडोर सिस्टाईज सुरू आहे। काही भाजपाच्या नेत्यांच्या माध्यमातून हे ऑपरेशन टायगर थांबवता येईल का याची तयारी सुरू आहे, बॅकडोर जी अतिशय खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पुढे हे रोखणं, खासदारांना रोखणं शक्य नाहीये। हे संजय राऊत यांच्या कालच्या एक्सपोस्टवरनं स्पष्ट होतं। संजय राऊत यांनी अपना सपना मनी मनी खासदारांना पहिला हप्ता 15 कोटीचा दिला जायला आसपास अति दिला जाईल असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे एका अर्थी संजय राऊतांचं ते एक्सपोस्ट ऑपरेशन टायगर पूर्णत्वास होत आल्याची पुष्टी करणार आहे। त्यांनी त्याची कारणं शोधायला सुरुवात केली, आरोप करायला सुरुवात केलेली आहे। मात्र राज्यामध्ये सुद्धा याची जय्यत तयारी सुरू आहे। अगदी जी माहिती मिळते त्याच्यानुसार काही नेते, काही
काही आमदार काही मंत्री यांची टीम जी आहे ती सातत्यानं आमदारांना टॅप करण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन टायगर 2.0 हे कधी कार्यान्वित होईल, कधी पूर्णत्वास जाईल, त्याचे बारकावे काय असतील, ते किती धक्कादायक असेल, किती धोकादायक असेल, त्याचे परिणाम काय होतील याच्यावरती चर्चा काही दिवसांनी होईल. त्याचे परिणाम काय आहेत ते त्याच्यावरती चर्चा होईल. मात्र आता ऑपरेशन टायगर 2.0 हे सुद्धा जे आहे ते सुरू करण्यात आलंय, कार्यान्वित करण्यात आल्याचं समजतंय. अगदी हालचाली तर सुरू झालेल्या आहेत, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजी आणि खदखद तर अंतर्गत होतीच आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पंकज, ताजी माहिती घेत आहोत. धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी.